माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरी गडावर मानाच्या शिखर काठ्यांनी गडावरील मुख्य मंदिराला स्पर्श करून झाली देवभेट। यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला। श्री क्षेत्र भगवान गडावरील मंदिराच्या बांधकामासाठी पाटोदा तालुक्यातील थेरला येथील ग्रामस्थांकडून 2 कोटी 1 लाख रुपयांची देणगी। गावातील महिलाही मंदिराच्या कळसासाठी 12 लाख रुपये देणार। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जोडणी 2 दिवसात सुरू केली जाणार। दिल्लीतील नोएडात तयार करण्यात आलाय शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पूर्णाकृती पुतळा। पुण्यातील आंबेगाव येथे निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी लोकार्पण। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। हिंगोलीमध्ये शिवजन्मोत्सवाला सुरुवात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित ऐतिहासिक माहिती सांगणाऱ्या चित्र प्रदर्शनाच्या समितीचे अध्यक्ष उल्हास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं। भिवंडीच्या पांडवगडावर सापडले पांडवकालीन शिवलिंग आणि पुरातन पादुका। पांडुकेश्वर नावदेत ग्रामस्थांची पूजा करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी। परभणीत आज कृषी संजीवनी महोत्सवाचं आयोजन। मंत्री उदय सामंत, मेघना बोर्डीकर उपस्थित राहणार। 6 किलो वजनाचा कोंबडा, बुटकी म्हैस आणि चायनीज बोकड ठरणार आकर्षण। अल्पदरात हेलिकॉप्टर राईडचाही परभणीकरांना आनंद घेता येणार। अमरावतीमध्ये आजपासून 18 फेब्रुवारीपर्यंत कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनाचं आयोजन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन होईल। उन्हाळ्यापूर्वीच लिंबांच्या दरात मोठी वाढ। एका लिंबाला मोजावे लागतायत 10 रुपये। लिंबाची आवक कमी झाल्यानं किंमत वाढल्याची व्यापाऱ्यांची माहिती। पुण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणं आणि विसर्जित करण्यावर बंदी। पुणे महापालिकेचा आदेश। पीओपीच्या मूर्ती बनवल्यास कारवाई केली जाणार। नागपूरमध्ये व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर साकारलं जाणार। सायक्लोट्रॉन केंद्र साकारण्यासाठी एक कृती गट स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। अहिल्यानगर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम अधिक व्यापक करण्याचा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचा निर्णय। 10 मार्चपर्यंत शहरात कारवाई केली जाणार। भिवंडी शहरात 5 दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम 15 फेब्रुवारी रोजी केलं जाणार। पालघरच्या आंबेडकर चौक परिसरातील घराची संरक्षण भिंत कोसळली। भिंत गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या कारवर कोसळल्यानं कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। 10वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाला तामसा पोलिसांनी केली अटक। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथील मुख्याध्यापक राजू सिंग चौहान याने अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार केले होते। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचा धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा। युवा प्रशिक्षणार्थींचा 6 महिन्यांचा कालावधी संपत असल्यानं कालावधीत वाढ करण्याची मोर्चाद्वारे मागणी। शक्तीपीठ महामार्गाला हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी वसमत शहरात शेतकऱ्यांच्या वतीनं तहसील कार्यालयावर काढला मोर्चा। बीडच्या शिरूर पंचायत समिती कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन। शिरूर कासार तालुक्यातील विकास कामं पंकजा मुंडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं रोखल्याचा आरोप। साताऱ्याच्या कराड तालुक्यात दांगट वस्तीत 30 वर्षीय महिलेवर तरुणाकडून कोयता हल्ला। हल्ल्यात महिला गंभीर जखमी। हल्ल्याचं कारण अस्पष्ट। पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक। चोरट्याने पुणे शहरातील विविध भागात 50 ठिकाणी घरफोड्या केल्या। त्याच्याकडे बनावट 49 चाव्या होत्या। बनावट ऑइल विकणारे 2 जण पोलिसांच्या ताब्यात। हडपसरमधील युनिक ऑटोमोबाईल्स अँड स्पेअर पार्ट या दुकानात पोलिसांचा छापा। 3,11,045 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात अपघातग्रस्त वाहनात सापडला 3 किलो अफू। कार राजस्थानकडून चेन्नईला जात होती। कार अपघातात एकाचा मृत्यू झाला, 6 जखमी आहेत। पोलिसांनी कार आणि अंमली पदार्थ जप्त केले। बीडच्या धर्मापुरीत किराणा दुकानाच्या आड सुरू असलेल्या गुटख्याच्या गोदामावर पोलिसांनी धाड टाकली। 14 लाखांचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले। परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।
जालन्यात कॉपी बहाद्दरांवर पोलीस आणि महसूल पथकाकडून आता ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार। हे पथक जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रावर अचानक जाऊन पाहणी करणार। कणकवलीमधील गड नदी नजीकच्या धोकादायक वळणावर अपघात, ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात आई आणि मुलगा गंभीर जखमी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प। सोलापुरात रेल्वेच्या धडकेत ज्युनियर इंजिनियरचा मृत्यू, बाळे रेल्वे स्थानकाच्या परिसरातील घटना। जालन्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या सरकारी गोदामाला आग, फर्निचर आणि जुनी कागदपत्र जळून खाक। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील कुलस्वामिनी सुतगिरणीला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। यात जीवितहानी नाही, मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालंय। परभणीतील 7 नगरपालिकांना 42 फायर प्रॉक्झिमिटी सूटचं वितरण। यामुळे अग्निशमन दलातील जवानांची गैरसोय दूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।